तमिळनाडूचे मुख्यमंत्री के स्टालिन यांनी रविवारी तमिळ, बंगाली आणि मराठीसह 7 भाषांना वार्षिक साहित्यिक पुरस्कार देण्यात येईल अशी घोषणा केली. या पुरस्काराचे स्वरूप 5 लाख रुपये रोख असे असून याला सम्मोळी इलिक्किया विरुधू म्हणजेच अभिजात भाषा साहित्यिक पुरस्कार असे नाव देण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, ओडिया, बंगाली आणि मराठी या भाषांमधील सर्वोत्कृष्ट साहित्यासाठी हे पुरस्कार दिले जाणार आहेत. या पुरस्कारांचा दर्जा आणि पारदर्शकता जपण्यासाठी प्रत्येक भाषासाठी नामवंत लेखकांची स्वतंत्र समिती स्थापन केली जाईल. तसेच तमिळनाडू सरकार केवळ आश्रयाची भूमिका बजावेल, तर पुरस्कारार्थीच्या निवडीचे काम पूर्णपणे स्वतंत्र तज्ज्ञाकडे सोपवले जाईल, असे स्टालिन यांनी सांगितले. चेन्नई आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्याच्या समारोप प्रसंगी स्टालिन यांनी साहित्य अकादमी पुरस्कारांमध्ये केंद्र सरकारकडून राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप केला. हा सर्व प्रकार केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या हस्तक्षेपामुळे घडला असून कलेच्या आणि साहित्याच्या क्षेत्रातही राजकीय हस्तक्षेप होणे हे लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे त्यांनी नमूद केले. स्टालिन यांनी इंटरनॅशनल बुकर विजेत्या कन्नड लेखिका बानू मुश्ताक यांचे उदाहरण दिले.